बीडमधली गुन्हेगारी, बंदूकशाही आणि अवैध वाळू वाहतुकीबरोबरच जो मुद्दा गाजतोय तो आहे राखेचा। त्याच राखेचं नेमकं अर्थकारण काय आहे? त्या राखेच्या ढिगाऱ्यावरून बीडमधली गुन्हेगारी वाढीस लागल्याचे आरोप का होत आहेत? विरोधकांसह सत्ताधारी आमदारच त्या राखेवरून काय आरोप करतायत? पाहूया त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। 400-500 टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली। राखच काय उचलते ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येते। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची। गँग्स ऑफ वासेपूरच्या धनबादमध्ये काळ्या कोळशातून गुन्हेगारीचं पेव फुटलं। महाराष्ट्रातल्या परळीमध्ये त्याच काळ्या कोळशाच्या होणाऱ्या राखेतून माफियाचं गुंडाराज जन्माला आलाय। अस्तनीतल्या निखाऱ्यांप्रमाणेच सरकारी धोरणाच्या उणीवातून ही गुन्हेगारीची ठिणगी पडली आहे। बघता बघता ही ठिणगी विस्तव आणि आता आगीचा वणवा होऊन बसली आहे। काळ्या कुट्ट राखेतून धनदांडगे गब्बर पुढे आले आणि त्याच राखेनं दादागिरीचा भस्म लावून राख माफिया उगवल्या। परळीतल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाबाहेरची ही दृश्य पाण्याच्या तळ्याची नाहीत तर राखेच्या तळ्याची आहेत। औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून कोळसा जाळून तयार झालेली राख इथं टाकली जाते। राखेच्या धुराचे लोट तयार होऊ नयेत म्हणून पाईपातून पाण्याद्वारेच ती टाकली जाते। परळीमध्ये गुन्हेगारी कशी सुरू झाली, का सुरू झाली याच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात। मात्र या गुन्हेगारीच्या पाठीमागे परळीच्या थर्मलमधली राख असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। काय आहे नेमका राखेचं अर्थकारण आणि राजकारण? तर या अर्थकारण राजकारणाच्या मुळाशी जर जायचं झालं तर आपल्याला दादाहरी वडगाव इथल्या या तळ्यावरती यावं लागतं। जे समोर आपलं तळं आहे, तळ्यामध्ये आपल्याला पाणी दिसत असेल, मात्र हे पाण्याचं तळं नसून राखेचं तळं आहे। आणि या तळ्यातले राख उपसण्यासाठी या ठिकाणी मोठमोठी वाहनं जी आहेत, पोकलँड जी आहेत की आपल्यासमोर राख उपसण्यासाठी मोठमोठे पोकलँड, जेसीबी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। आणि या जेसीबी पोकलँडच्या माध्यमातून या ठिकाणावरून ही राख उपसली जाते। ही राख कुठून येते तर आपल्या समोर आपण बघू शकता की परळीचं जे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, या निर्मिती केंद्रामधून या ठिकाणी ही राख आणली जाते। हे जे विद्युत निर्मिती केंद्र आहे तो कोळसा जाळल्यानंतर त्याची जी राख निर्माण होत होती ती राख कुठे टाकायची असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर दादाहरी वडगावच्या याच तळ्यामध्ये या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची राख टाकायला सुरुवात केली गेली। सुरुवातीच्या काळात या राखेला कोणीही विचारत नव्हतं, फुकट घेऊन जा म्हणलं तर ही राख कोणी घेत नव्हतं। मात्र ज्या वेळेला या परिसरामध्ये वीट भट्ट्यावाल्यांनी आपले पाय पसरायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी ही राख जी आहे ती उचलायला सुरुवात केली। परळीतल्या राखेच्या अर्थकारणाआधी याला गौडबंगाल का म्हटलं जातं ते सविस्तर समजून घेऊया। 1971 ला परळीमध्ये कोळशातून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला। आजही इथून वर्षाला सरासरी 1380 ते 1400 मेगावॅट वीज निर्मिती होते। दगडी कोळशाची ट्रेन थेट प्रकल्पातून येऊन कोळसा उपसते। कोळसा पेटून विजेची निर्मिती केली जाते। जळालेल्या कोळशातून 2 प्रकारची राख तयार होते, एक ओली राख आणि दुसरी कोरडी राख। कोळसा जळताना जी राख होते ती पाण्याच्या साहाय्यानं या पाईपातून बाजूच्या तळ्यात टाकली जाते, तिलाच ओली राख म्हणतात। दुसरीकडे चिमणीतून धुरावेळी जी राख तयार होते तिला कोरडी राख म्हणतात। यापैकी ओली राख ही वीटभट्टी, राखेच्या विटा, सिमेंट तयार करताना वापरली जाते, तर उच्च दर्जाची कोरडी राख ही विटांसह ओलं कॉन्क्रीट, त्याचबरोबर रंग आणि काही कॉस्मेटिक्स मध्ये देखील वापरतात। पाईपद्वारे तळ्यात सोडल्या जाणाऱ्या राखेजवळ आधीपासूनच पोकलेन जेसीबी तयार असतात। वरून पाणी मिक्स राख पडते, तीच राख थेट जेसीबीतून ट्रकमध्ये आणि ट्रकमधून वीट भट्ट्यांपर्यंत पोहोच केली जाते। ही राख तशी सरकारची प्रॉपर्टी आहे, मात्र 2008-2010 पर्यंत राख कमाईचं साधन म्हणून ओळखली जात नव्हती। राख घेणारच कोणी नव्हतं, त्यामुळे सरकारनं ना राख विकण्याचं धोरण आखलं नाही लिलाव केला। पुढे बांधकाम वाढल्यानं वीटभट्ट्या वाढल्या, माती कमी पडू लागल्यानंतर विटांमध्ये राख मिक्स करणं सुरू झालं।
कालांतरानं तर थेट राखेच्याच विटा आल्या. सिमेंटमध्ये ही राख मिक्स करण्याचा ट्रेंड सुरू झाला. तिथूनच राखेवर माफियांची नजर गेली आणि त्यानंतर या राखेच्या डोंगरांना मोठमोठे पोकलेन आणि जेसीबी लावून पोखरणं सुरू झालं. माहितीनुसार काही वर्षांपूर्वी ट्रकभर राख ही वीटभट्टीवाल्यांना 200 ते 600 रुपयांना मिळायची. आता एक ट्रक राख ही परळीमध्ये 8,000 रुपयाला विकली जाते. या एका आयवा गाडीमध्ये अंदाजे 6 ब्रास राख मावते. पाणी मारलेली राख इतकी दबून भरली जाते की प्रचंड क्षमतेची हायवा सुद्धा चढावर पुढे सरकत नाही. सहा ब्रास राखेतून किमान 6,000 राखेच्या विटा तयार होतात. राखेची एक वीट 6 ते 7 रुपयांना मिळते. म्हणजे सरकारच्या 8,000च्या राखेतून 2,52,000च्या विटा तयार होतात. एकट्या परळीमध्ये 1200 वीटभट्ट्या आहेत. त्यापैकी अनेक बेकायदेशीर असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होतोय. इथून राज्यभरच नाही तर थेट हैदराबादपर्यंत विटांचा पुरवठा केला जातो. आकडेवारी ऐकून तुमचं डोकं काम करणार नाही. पण इथं बीडची कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर येण्याआधी 200 ते 300 पोकलेन आणि 600 पेक्षा अधिक ट्रकमधून राखेची वाहतूक होत होती. ना कुठली पावती, ना कुठलं टेंडर, ना कोणता लिलाव. आरोपांनुसार इथल्या राखेसाठी कानावर बंदूक लावून कायदा सुव्यवस्थेची राख रांगोळी केली जाते. राख वजनानं जितकी हलकी आहे तितकंच वजनदार आहे तिचं अर्थकारण. स्थानिक अभ्यासकांच्या दाव्यानुसार राखेतून उभ्या राहिलेल्या या साऱ्या अर्थकारणाची वार्षिक उलाढाल तब्बल 1,000 कोटींच्या घरात आहे. म्हणजे एका दिवसात फक्त राखेतूनच 2 ते 2.25 कोटींचा व्यवसाय होतो. ज्यातला एक छदाम तरी सरकारच्या तिजोरीत जातो का याबाबत साशंका आहे. आताही राज्यभर इतकी बोंब होऊन इथं काही पोकलेन, जेसीबी आणि ट्रक होते. आमची टीम पोहोचल्यानंतर काही गाड्या इथून निघाल्या. आरोपांनुसार ही साखळी बेकायदा वाहतुकीतून जन्माला आली आहे. त्यातून पाण्यासारखा पैसा हाती खेळू लागला. त्याच पैशातून हत्यारं बाळगणं, दमदाटी करून यंत्रणेला आव्हान देणं सुरू झालं. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येत. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची. अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते. काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन राख म्हणजे आमचीच आहे. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. 2020 मधल्या एका रिपोर्टनुसार राखेच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या 4,000 झाडांची कत्तल केली गेली. कुणाचाही धाक नसलेल्या माफियांनी उघड्या ट्रकमधून राख नेणं सुरू केल्यानंतर इथल्या अनेक लोकांना त्वचेचे आणि श्वसनाचे आजार झाले. दोन 2022 मध्ये यावरून किरकोळ कारवाया झाल्या.
त्यावेळी राखेच्या वाहतुकीनं झालेल्या धुरामुळे रस्त्यावरची वाहनं दिसणं देखील बंद झालं होतं. श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागलाय. कशामुळं? कारण हे उघडे नागडे ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलं आहे असं मला माहिती आहे. हा, तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतो ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. 600 पैकी 300 इटभाट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलं आहे. वाळूवाले बंद झालेत, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे. दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत. स्वतः कोणाच्या चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात. हे दिसत असेल तर मी तुम्हाला देतो. हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांचे लोकेशन तपासा. गुन्हेगारीचा जन्म अवैध धंद्यातून होतो. त्यामुळे बेकायदेशीर आणि दमदाटी अर्थकारणाच्या या राखेमध्ये कुणाकुणाचे हात काळे झाले आहेत याचा छडा लागणं नितांत गरजेचं आहे. तुम्ही गँग्स ऑफ वासेपूर पाहिलाय, ज्यात एक डायलॉग आहे, ये कोयला नाही काला सोना आहे. हा डायलॉग गँग्स ऑफ वासेपूरमधल्या धनाबाद शहरासाठी वापरला गेला आहे. मात्र हेच काळं सोनं जाळून जी राख तयार होते त्या राखेतून परळीचं अर्थकारण उभं राहिलं आहे. राखेतून क्रांतीचे निखारे पेटतात वगैरे हे तर डायलॉग आपण ऐकतोच. मात्र परळीमध्ये राखेतूनच गुन्हेगारीचे निखारे पेटलेत. त्यामुळे राखेतून ही जी गुन्हेगारी तयार होते ही गुन्हेगारी रोखणं प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.